हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आजचा जो व्हिडिओ आहे ना, तो संपूर्ण क्लीनिंगवरती व्हिडिओ आहे. म्हणजे बघा, रोजचं आपलं झाडू, लादी, भांडी, कपडे हे सोडून सुद्धा घरामध्ये अशा किती साऱ्या गोष्टी असतात, की ज्यांचं आपल्याला रेग्युलर क्लीनिंग करावं लागतं. त्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे की ही चिमणी. तर ज्यांनी ज्यांनी ही चिमणी लावली असेल, तर त्यांना अशा प्रकारे साफसफाई नेहमी करावी लागत असेल. जर ऑटो क्लिनिंगची तुम्ही घेतली असेल, तर तुम्हाला सर्व्हिसिंगला बोलवावं लागतं. पण स्वतः जर क्लिनिंग करण्याची घेतली असेल, तर अशा प्रकारे आपल्याला क्लिनिंग करता येते. तर हे सिफ्सचं ना मी नवीन एक लिक्विड मागवून बघितलं. जवळपास 2-3 वेळा मी आता हे स्वतः वापरलं आणि त्यानंतर म्हटलं आता तुम्हाला मी हे रेकमेंड करेन. आणि इतकं मॅजिकल आहे ना, तुम्हाला सांगू, याचं कुठलंही हे प्रमोशनल किंवा ॲडव्हर्टायझिंगचा व्हिडिओ नाही आहे. आज ज्या पण वस्तू मी प्रोडक्ट्स तुम्हाला दाखवणार आहे, तर ते सगळे मी स्वतः पर्सनली यूज करते आणि बऱ्याचदा यूज करून नंतर मग मी तुम्हाला दाखवते. कारण खूपदा बघा, आपण क्लीनिंग तर करतो, पण परफेक्ट त्याला जर प्रोडक्ट पण तसं मिळालं ना, तर तुमची क्लीनिंग आणखीन बेस्ट होते. तर चिमणी म्हणाल तर आतमध्ये इतकं सारं तेलकट सगळं ग्रीस असं चिकट-चिकट सगळं जमा होतं आणि आधी मला ना काय करायची मी, की आपला जो स्कॉच असतो त्याने डायरेक्ट हे घासायची. पण त्यामुळे काय होतं, की याच्यावरती पूर्ण स्क्रॅच होतात आणि स्क्रॅचमुळे मग ते अगदी नंतर-नंतर त्याची जी ओरिजिनल शाईन असते ती निघून जाते आणि मग अगदी जुनाट दिसायला लागतं. तर फक्त अशा प्रकारे पर्टिक्युलर त्याचं लिक्विड असेल, त्या लिक्विडने जर आपण क्लीन केलं, तर बघा अगदी एका म्हणजे पुसण्यामध्ये ते पटकन निघून जातं. तुम्हाला खूप सारी मेहनत इथे करावी लागत नाही. तर अशा प्रकारे जर आपल्याला हेल्पफुल असं लिक्विड मिळालं, तर तुम्हाला महिन्यातून 2दा जरी कोणी सांगितलं ना, की चिमणी क्लीनिंग करा, तर तुम्ही अगदी मस्तपैकी आरामात चिमणी क्लीन करू शकता. नाहीतर याच्या आधी बघा मी ते कॉस्टिक सोडा आणला होता. परत ते जे आपण लिक्विड ड्रेनेजसाठी टाकतो, ते लिक्विड टाकून बघितलं होतं आणि ते खूप सफोकेटिंग असतं आणि स्पेशली ज्यांना श्वासाचे त्रास आहेत, ज्यांना अस्थमा वगैरे आहे, त्यांच्यासाठी ते अगदी डेंजरस आहे. म्हणजे लिटरली आपल्या तोंडाला मास्क लावून आपल्याला ते यूज करावं लागतं आणि हाताची सुद्धा काळजी घ्यावी लागते. तर म्हणून असे रिस्की किंवा अशा गोष्टी नको. तर म्हणून हे अगदी बेस्ट ऑप्शन आहे. तर बघा तुम्ही, एक साईडचं मी क्लीन केलं आहे आणि एक साईडचं जे क्लीन नाही आहे, तर दोघांमधला डिफरन्स तुम्हाला दिसत असेल. आणि मी कपड्यावरती फक्त लिक्विड घेतलं आहे आणि पुसते आहे, तर बघा अगदी इझिली जे पण तेलाचे तेलकट वगैरे डाग आहेत ना, तर ते सगळे निघत आहेत. तर हे लिक्विड फक्त चिमणीसाठीच नाही, तुम्ही ओव्हन आपला तेलकट होतो, त्यानंतर आपला मिक्सर तेलकट होतो. ज्या पण आपण किचनमध्ये ज्या आपण इलेक्ट्रॉनिक्स गोष्टी वापरतो, तर त्याच्यावरती जो तेलाचा चिकटा जमा होतो ना, तर ते तुम्ही सगळं याच्याने क्लीन करू शकता. तर आहे की नाही मजेशीर? तर मी तुम्हाला याची लिंक देईन डिस्क्रिप्शनमध्ये. मी तरी Blinkitवरून मागवलं होतं, पण समजा Amazonवर असेल, तर तुम्ही तिथूनसुद्धा मागवू शकता. तर ह्या ज्या प्लेट्स आहेत ना, तर बऱ्याच जणांना हे माहितीच नसतं, की या प्लेट्स अशा प्रकारे ओपन होतात. तुम्ही स्क्रूड्रायव्हर घ्या, स्क्रूड्रायव्हरने अगदी इझिली या प्लेट्स ओपन होतात आणि जेव्हा तुम्ही आतून या क्लीन कराल ना, तेव्हाच त्या 100% क्लीन होतात. नाहीतर जे तेलाचा जो डाग आहे किंवा चिकटपणा आहे, तो आतमध्ये तसाच साठून राहतो. तर म्हणून अशा प्रकारे ओपन करून तुम्ही हे क्लीन करत जा. तर बघा अशा प्रकारे लिक्विड मी याच्यावरती टाकलं आणि आपला जो स्कॉच आहे, तर स्कॉचने फक्त अगदी हलक्या हाताने मी रिमूव्ह करते. तर अगदी इझिली तेलाचे जे डाग आहेत ना, ते सगळे निघत आहेत. नाहीतर याच्या आधी मी जे हँडवॉश आहे किंवा भांडी घासायचं जे लिक्विड आहे, त्यानेही क्लीन करायची. पण बऱ्याचदा चिकटा तसाच राहायचा कधी-कधी कॉर्नर्सला वगैरे. पण याने अगदी इझिली क्लीन होतं आहे. कारण स्पेशली हे जे लिक्विड आहे ना, हे ह्याच्यासाठीच बनवलं आहे. म्हणजे ओव्हन, चिमणी वगैरे ह्याच्यासाठीच बनवलं आहे. तर सगळ्यांना क्लीनिंगला खरंच खूप सोपं जाईल. तर म्हणून म्हटलं, की चला आता मी तुम्हाला हे खरंच आरामात रेकमेंड करू शकते. तर अशा प्रकारे मी हे छान क्लीन करून घेतलं. ह्या ज्या क्लीनिंगच्या गोष्टी आहेत ना, ह्या काय आपण रोजच नाही करत. म्हणजे आठवड्यातून किंवा 15 दिवसातून किंवा महिन्यातून बघा तुमचा जसा यूज असेल त्याच्या हिशोबाने तुम्हाला हे करावं लागतं. जेव्हा तुम्हाला असं वाटतंय की चिमणी खूपच खराब झालेली आहे, तेलकट दिसते, तर तुम्ही नक्कीच तेव्हा पटकन ती क्लीन करून टाका. पण काय होतं की आजचं उद्या, उद्याचं परवा असं ढकलत-ढकलत नेतो आणि मग ते खूप जास्त खराब होतं.
तर फक्त ह्यातले आतलेच पार्ट्स नाहीत, तर हे वरचं पण सेक्शन बघा, इथे किती डस्ट आहे. आणि ही डस्ट नाही आहे, हा एक चिकटा आहे. जसं आपल्या डब्यांवर जेव्हा पहिले बघा मांडण्या असायच्या आणि मांडण्यांवरती सगळे डब्बे वगैरे ठेवलेले असायचे, तर नंतर जेव्हा महिन्यातून एकदा जेव्हा सगळी भांडी घासायला काढायचो, तर ते ॲल्युमिनियमचे जे डब्बे आहेत ना, त्यांची झाकणं साफ करणं हे एक मोठा टास्क असायचा. तर खरंच तेव्हा जर हे लिक्विड अवेलेबल असतं ना, तर एकदम इझिली क्लीन करता आलं असतं. तर असो, तर बघा तुम्हाला मी मॅजिक दाखवते याचं, की किती अगदी काचेसारखं असं मस्त लखलखीत क्लीन होतं आहे. फक्त नुसतं असा हात फिरवला ना, तरी चिकटा अगदी इझिली निघतो आहे. आणि खरंच म्हणजे हे मी काही एक्स्ट्रा असं काहीच याच्यात ॲड करून तुम्हाला दाखवत नाही आहे. जे पण समोर आहे, जे पण समोर होतं आहे, ते मी तुमच्यासमोर दाखवते. तर अगदी इझिली क्लीन होतं आहे मस्त. आणि हा वरचा पोर्शन स्पेशली मला नॉर्मली नाही तर स्कॉचने व्यवस्थित घासावा लागायचा, त्यानंतर पुन्हा पुसावा लागायचा. आणि आजूबाजूचा पण ह्याचा जो पोर्शन आहे, तर तिथेसुद्धा वाफेने किंवा जे तेलाचे डाग असतात ते तिथे पडतात. साईडचा जो सनमायका असतो, तो कधी-कधी तेलाने अगदी घट्ट होऊन जातो. आणि मग ते डाग आहे ना, काढणं कधी-कधी खूप मुश्किल होतं. मग आपल्याला ते स्कॉचने घासावे लागतात. आणि एकदा घासलत ना तुम्ही, तर बघा त्याचं शाईन जाते आणि तिथे स्क्रॅच पण दिसतात. तर म्हणून अशा प्रकारे व्यवस्थित पुसून घेतलं, तर बघा चिमणी तर जशी म्हणजे नवीन अगदी लावल्यासारखी वाटते. मला एकदम लखलखीत वाटते. आणि अशी जेव्हा क्लीनिंग होते ना, खरं सांगू मला क्लीनिंग करायला इतकी मज्जा येते ना, की तुम्ही म्हणाल की खरंच काय म्हणते? पण खरंच अशी क्लीनिंग होते ना 100%, तेव्हा एकदम मस्त वाटतं क्लीनिंग करायला. तर बघा हा सनमायकावरती पण जो चिकट एक थर जमा होतो किंवा तेलाचे काही डाग उडतात, तर ते पण तुम्ही ह्याने क्लीन करू शकता. ते पण मस्त क्लीन होतात. तर अशा प्रकारे माझी आजची चिमणी अगदी मस्त क्लीन झालेली आहे. क्लिनिंगचा दुसरा एक मोठा टास्क असतो, तो म्हणजे आपल्या या ट्रॉलीज. म्हणजे या ट्रॉलीजमुळे आपल्याला आपलं सामान तर बऱ्यापैकी लपवता येतं आहे, पण आतमध्ये खोलल्यानंतर काय? कारण एवढं सगळं काढणं, सारखं-सारखं एवढं साफ करणं हे कधी-कधी शक्य होत नाही. तर म्हणून मी ज्या ह्या ट्रॉलीज बनवल्या आहेत ना, मी किचनचा बघा व्हिडिओ केलेला आहे डिटेल, त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवलेल्या आहेत. तर ह्या रिमूव्हेबल ट्रॉलीज आहेत. आणि जेव्हा बनवून घेतल्या ना, तेव्हाच ह्याचं मी त्यांना सांगितलं होतं, की मला ह्याचं स्टीलची जी क्वालिटी आहे, ती 1 नंबर स्टीलची क्वालिटी हवी आहे. आणि तशीच त्यांनी मला बनवून दिली आहे, की आता बघा वर्षापेक्षा जास्त झालं, पण तरीही कुठेही एवढासाही त्याला गंज लागलेला नाही आहे. आणि जास्त करून गंज का लागतो? जेव्हा तुम्ही ती वस्तू खूप सारखी धुत राहता किंवा तुम्ही कदाचित बोरिंगच्या पाण्याचा वापर करता पुसतानासुद्धा, तर तेव्हा त्याला गंज लागायची शक्यता असते. तर म्हणून अशा प्रकारे फक्त आपलं नॉर्मल जे लिक्विड असतं ना, मी तर शक्यतो हे जी पुसायची कामं असतात, तर माझं जे कपड्यांचं लिक्विड आहे, तर तेच लिक्विड टाकते आणि त्यानेच पुसते. अगदी मस्त चकाचक क्लीन पण होतं आणि त्याचा जो सुगंध आहे ना, त्याने आणखीन असं म्हणजे स्वच्छ केल्यासारखं वाटतं खूप. तर बघा अशा प्रकारे जर आपण दिवसातून किंवा आठवड्यातून 1-1, 2-2 जरी तुम्ही ट्रॉलीज क्लीन केल्या ना, तर तुम्हाला एकदम सगळा क्लिनिंगचा लोड येणार नाही. नाहीतर एकदम सगळं काढलं ना, तर मग संपूर्ण दिवस त्याच्यामध्ये जातो आणि मग अगदीच सगळंच एकदम खराब दिसायला लागतं. तर तसं होण्यापेक्षा मध्ये-मध्ये तुम्ही एक-एक दिवशी एक-एक जरी ट्रॉली अशी क्लीन केलीत ना, तर बघा तुमचं किती काम हलकं होऊन जातं. आणि याच्यामध्ये जे डब्बे ठेवलेले असतात, याचे स्पेशली माझे सगळे पिठाचे आणि तांदळाचा डब्बा असतो. तर ते पण व्यवस्थित क्लीन करून घेतले हात मारून. तर बघा किती डब्बे पण एकदम स्वच्छ झालेले आहेत. पुढचा आणखीन एक टप्पा असतो, तो म्हणजे की टॉयलेट बाथरूम क्लीनिंग. तर हे तर आपलं रेग्युलर चालूच असतं. पण जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं, की पर्टिक्युलर लिक्विड तुम्ही यूज केलंत ना, तर तुमचं काम आणखीन सोपं होऊन जातं. तर तसं सिफ्सचं हे हे एक मी लिक्विड मागवलं आहे. आधी जे मी तुम्हाला चिमणी पुसताना जे लिक्विड दाखवलं ना, तशाच सारखं एक लाईम स्केल म्हणून येतं त्याच्यामध्ये, ते तुम्ही मागवून बघा. मी ते मागवत होती, पण ते आउट ऑफ स्टॉक येत होतं. कदाचित ते ह्याच्यापेक्षा जास्त आणखीन पॉवरफुल असेल.
तर त्याचं जर मिळालं लिंक तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. पण हे पण लिक्विड खूप छान आहे. म्हणजे हे आपण ओव्हरऑल टॅपसाठी तुमच्या ज्या टाईल्स आहेत सगळं ह्याने तुम्ही क्लीन करू शकता. आणि खरोखर तुम्हाला सांगते की टॅप बघा, अगदी जसे काय नवीन जेव्हा लावले होते ना टॅप तसे चमकत आहेत. नाहीतर तुम्ही नॉर्मली स्कॉचने घासले किंवा लिक्विडने कुठलाही क्लीन केले तरी पण एवढी शाईन त्याला येत नाही. फक्त ते छान क्लीन होतात पण एवढे चकचकत नाहीत. आणि ह्याने मी म्हणजे ह्याला पाण्याचा अगदी हातही लावला नाही आहे. फक्त सुका फडका घेतला आहे आणि लिक्विड टाकून त्याच्यावरती ते फक्त मी पुसते आहे. तरी बघा हे टॅप किती क्लीन आहेत. आणि हे टॅप जवळपास 5 ते 6 दिवस, समजा तुम्ही जास्तीत जास्त पाण्याचा वापर नाही केला तर अगदी 5-5, 6-6 दिवस हे असेच जसेच्या तसे चकचकत राहतात. तर मस्त आहे ना, मला पण खूप आवडलं. आणि हे तुम्ही ज्या टाईल्स आहेत टाईल्सला पुसण्यासाठी किंवा जे आपले कमोड्स आहेत त्याला पुसण्यासाठी किंवा तुमचे सिंक आहेत तर जे सिरॅमिकचे सिंक्स असतात ते तुम्ही ह्याने क्लीन करू शकता. अगदी मस्त क्लीन होतात. माझा क्लिनिंगचा आणखीन एक मोठा पार्ट असतो तो म्हणजे की ह्या स्लायडिंग्स आणि जाळ्या पुसणं. कारण इतक्या स्लायडिंग्स आहेत, इतक्या जाळ्या आहेत की रोज जरी एक पुसायचं म्हटलं तरी पुन्हा रिपिटेशनला येईपर्यंत पहिली जाळी किंवा पहिली स्लायडिंग खराब झालेली दिसते. पण एवढं टेन्शन मी घेत नाही. जसं मला वेळ मिळेल तसं मी हे क्लीन करते. पण तरी हल्ली काय करते 2-2, 3-3 दिवसांनी एक जाळी जी आहे ना ती एका साईडची जाळी क्लीन करते. कारण बघा ह्याच्यावरती किती डस्ट, कारण आजूबाजूला सगळीकडे जे बिल्डिंगचं वगैरे कामं सुरू असतात तर त्यांचं जे सिमेंट किंवा काय हवेने ना सगळी धूळ येते आणि ती धूळ या जाळ्यांमध्ये अडकते. परत आपण जे धूप लावतो, अगरबत्ती लावतो त्याचा पण धूर असतो आणि ते सुद्धा काळं ह्याच्यावर जमा होत असतं. आणि जेव्हा बाहेरून हवा येते ना तर त्या हव्याच्या फ्लोने ती सगळी धूळ आपल्या घरामध्ये येत असते आणि पायाला बघा तुम्ही संध्याकाळच्या वेळेला असं सगळं काळं काळं लागतं किंवा चरचर लागते. तर म्हणून या ज्या जाळ्या किंवा स्लायडिंग्स या वेळोवेळी क्लीन केल्या पाहिजेत. तर या बेडवर किती धूळ आहे हे तुम्हाला बघायचे आहे. तर बघा मी सध्या हाताने टॅप करते पण या कॅमेऱ्यामध्ये ते कॅच होत नाही आहे. पण थांबा पुढे तुम्हाला दिसेल. हे बघा तुम्हाला दिसतंय का? किती धूळ उडते आहे. म्हणजे हाताने नुसतं थोपटलं तरी इतकी धूळ निघते. म्हणजे आपल्या बेडमध्ये, आपल्या गादीमध्ये बघा किती धूळ असते. आता ह्या गाद्या अशा नाही आहेत की पहिल्या ज्या गाद्या होत्या त्या आपण टेरेसवर किंवा मोकळ्या जागेमध्ये न्यायचो, धोपटायचो, त्याला आपटायचो आणि मग त्या क्लीन व्हायच्या. तशा या गाद्या नाही आहेत. कारण ह्या आता रेडीमेड असतात किंवा डॉक्टर्स बेड असतात. तर ते अशा प्रकारे व्हॅक्यूम क्लीनर्सनेच क्लीन करावे लागतात. तर हा माझ्याकडे जो आहे तो ॲगारोचा आहे. पण तुम्ही असे कुठलेही जे हँडी व्हॅक्यूम क्लीनर्स असतात ना तर ते घेऊन ठेवा. कारण ह्या ज्या गाद्या आहेत जेव्हा पण आपण चादर बेडवरची चेंज करतो ना तर तेव्हा अशा प्रकारे नेहमी व्हॅक्यूम करा. कारण बेडमध्ये म्हणजे गादीमध्ये खूप सारी धूळ जमा होत असते आणि आपण त्या धुळीवर जर चादर टाकून त्याच्यावरतीच जर आपण झोपलो तर एक तर ते अनहायजेनिकसुद्धा होऊन जातं आणि त्याचे निगेटिव्ह वाईब्ससुद्धा आपल्याला येतात. तर म्हणून अशा प्रकारे जर व्हॅक्यूम क्लीनरने तुम्ही गाद्या किंवा उशा जर रेग्युलर क्लीन केल्या तर अगदी छान स्वच्छ राहतं. म्हणजे तुम्ही नंतर जी स्वच्छ चादर टाकता ना त्यानंतर वेगळाच फ्रेशनेस येतो आणि गादीमध्ये ना एक वेगळाच हलकेपणासुद्धा येतो. तर ह्या ज्या उशा असतात तर ह्या वॉशेबल असतात. पण तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व करा, जेवढं तुम्ही हे वॉश करता ना तेवढा आतला जो स्पंज किंवा कापूस जो असतो तो लवकर खराब होतो आणि कधी-कधी त्याच्यावरती असे बुरशी आल्यासारखे डागसुद्धा दिसतात जर ते व्यवस्थित सुकलं नाही तर. तर म्हणून सारखं धुण्यापेक्षा जर अशा प्रकारे व्हॅक्यूम क्लीनरने आपण क्लीन केलं ना तर ह्याच्यावरची जी डस्ट बसलेली असते आपल्याला डस्ट दिसत नाही. जेव्हा तुम्ही कवर्स काढता आणि धुवायला टाकता तेव्हा बघा की त्याच्यामध्ये किती काळं पाणी त्याच्यातून निघतं. म्हणजे किती त्याच्यामध्ये डस्ट जमा होत असेल. हे जे हेडबोर्ड आहे माझ्या इथे बेडला तर त्यालासुद्धा मी ह्याच्यानेच क्लीन करते. कारण ह्याचा जो वरती मटेरियल लावलेला आहे तर तो
जो सोफ्याचा मटेरियल असतो ना, तशा प्रकारचा हा मटेरियल आहे. तर म्हणून रुमालाने तर मी ओल्या कपड्याने पुसून घेतेच, पण त्याचसोबत अशा प्रकारे सुद्धा क्लीन करते. म्हणजे काय असतं, व्हॅक्यूम क्लीनरने जो एक प्रेशर क्रिएट होतं ना, त्याने ती धूळ सक्शन केली जाते. तर बघा तुम्ही, की मी पूर्ण क्लीन केलं होतं हे मशीन यूज करायच्या आधी आणि फक्त एकाच बेडवरून इतकी सारी धूळ याच्यामध्ये जमा झालेली आहे. तर अशा प्रकारे सगळी डस्ट थरोली क्लीन केल्यानंतर मग जेव्हा आपण छान स्वच्छ अशी बेडशीट टाकतो ना, तर तेव्हा खूप बरं वाटतं आणि आपल्या बेडवरच्या बेडशीट्स या आठवड्यातून निदान एकदा तरी चेंज केल्याच पाहिजेत. कारण बघितलं तुम्ही की किती धूळ आपल्या बेडवरती जमा होत असते. तर रोजच्या क्लीनिंगसाठी नॉर्मली मी कुठकुठले लिक्विड वापरते, मला कुठले आवडतात ते मी तुम्हाला दाखवते. तर हे कॅम्प्युअरचं एक लादी पुसण्याचं, हे सगळे लादी पुसण्याचे लिक्विड्स आहेत. तर हे मला पर्सनली खूप आवडतं. ह्याचा वास आहे ना, सुगंध असा कापरासारखा येतो मस्त. त्यानंतर सनीचं तर तुम्हाला माहीतच असेल, ते खूप स्ट्रॉंग आहे. आणि हे लायझॉलचं, हे डेलीसाठी मी वापरते आणि स्पेशल काही दिवस असतात ना, तेव्हा मी हे कॅम्प्युअरचं लिक्विड वापरते. तसंच कपडे धुण्यासाठी हे वर्लपूलचं जे लिक्विड आहे, हे मला मशीनसोबत आलेलं आहे, 3 in 1 आहे. तर हे ओके वाटलं मला. पण हे जे टायडचं माझं लिक्विड आहे, टायड मॅटिक टॉप लोड, तर हे एक नंबर आहे. हे फक्त कपडे धुण्यासाठीच नाही, तर मी जेही सगळं क्लीनिंग करते ना, रोजची जी पुसपास असते ती सगळी माझी ह्याच लिक्विडने असते. आणि सर्फ एक्सेलचं सुद्धा मी एकदा मागवलं होतं आणि ते पण मला आवडलं आहे, बऱ्यापैकी छान आहे. तर हे सगळे हे जे 3 लिक्विड्स आहेत, हे सध्या मी कपड्यांसाठी यूज करते. साबण तर असतोच, कपडे चोळताना म्हणजे साबण तर लागतोच. अशा प्रकारचे सुपर सेवर पॅक आणायचे, म्हणजे की ते आपल्याला जास्त रिझनेबल पडतात. त्यानंतर भांडी घासण्यासाठी माझं हे विमचं लिक्विड असतं आणि हे मस्त आहे. कूलिंग फ्रेशनेस मिंटचं फ्लेवर आहे याच्यामध्ये. म्हणजे भांड्यांसाठी सांगते, पण भांडी अगदी एकदम करकरीत आणि चकाचक क्लीन होतात. जे पण तेलाचे वगैरे डाग असतात ते पण राहत नाहीत. तर चला, आजचा मी क्लिनिंगचा सगळा हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.